श्री स्वामी समर्थ। आज मी नवीनच पदार्थ बनवणार आहे। त्याला लागणारं साहित्य: आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदे, गाजर, कोथिंबीर आणि लसूण आलं टाकल्याने हे मिक्सी धरायची। आणि हे पाणी आहे ना, हे पोह्यामध्ये घातलेलं आहे पाणी। 3-4दा छान धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने। धुणं झालेलं आहे, 3दा धुतलेलं आहे मी पोह्याला। आणि हे बटाणे आहे, गाजर। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा नवीन पदार्थ तयार होऊन राहिलेला आहे। नक्की ट्राय करा। तेल तापत ठेवलेलं होतं, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घातली आणि कांदा टाकलेला आहे आणि गाजर पण टाकलेला आहे। बटाणे छान परतून घ्यायचं। खूप सोपी पद्धत आहे आणि थोडं झाकण ठेवलेलं आहे मी 2 मिनिट। आणि जी पेस्ट केली होती बघा आपण कोथिंबीरची, ती पेस्ट टाकायची। अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट नाश्ता रेसिपी आणि मुलांना पण मोठ्यांना पण पसंत येणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। हळद, मीठ, चवीपुरतं मीठ। नवीन रेसिपी आहे। छान भाजून घ्यायचं। बटाणा शिजलेला आहे तेलामध्ये आणि आपण जे धुतले आहे ना पोहे, ते टाकून द्यायचे। छान असं मिक्स करायचं। अगदी झटपट होणारी रेसिपी। तुम्ही याच्या अगोदर आलू पोहे सर्व खाल्ले असन, पण हे वेगळ्या पद्धतीने मी पोहे केलेले आहे। नक्की ट्राय करा। आणि 2 मिनिट पुन्हा झाकून ठेवलेलं आहे। छान असं परतून घ्यायचं। सगळ्यांना आवडते ही रेसिपी। नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कशी वाटली ते। आणि वरून आहे ना, मी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, ओल्या खोबऱ्याचा। आणि लिंबू, तुम्हाला पसंत आलं तर लिंबू टाकू शकता, नसता की स्किप पण करू शकता। डब्यामध्ये टाकून राहिलेली आहे मी। किती सुंदर आहे बघा। नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला। धन्यवाद।